बाळ फार लागलं नाहीये ना? हा, अरे कोण आणि कुठे? हा बरं बरं, कुठे आहे तो आता? हा घरी. ओके ओके. हा बरं, हे बघ दादा, जस्ट काळजी करू नकोस, ही विल बी फाईन. हा, आणि वहिनी कशी आहे? हा बरं बरं, नाही नाही मी येतो, मी येऊन जातो आज. हा नक्की. हो हो, चल बाय. काय झालं रे? चंदूवर हल्ला केला कोणीतरी काल. व्हॉट? मागून एकदम लोखंडी सळईने कोणीतरी वार केला त्याच्यावर. काय? बापरे, पण हे सगळं कसं, कुठे? घराच्या खालीच. कोणी केलं माहित नाही. तास 2 तास तिथेच पडून होता म्हणे. मग पोलिसांच्या बीट व्हॅनला सापडला, त्यांनी आणून सोडलं. आता कसा आहे तू? ठीक आहे, पण पूनम, मला काही आज ऑफिसला दांडी मारता येणार नाही. तुझं काय आहे? यू डोंट वरी, मी लगेच निघते. नंतर कोणी बोलायला नको रे, पूनम आलीच नाही. पूनम असं असेल तर जायची गरज नाहीये. तसं नाही रे, मला सुद्धा वाटतं रे खूप भाईबद्दल. तो नाही का कधीही धावून येत आपल्यासाठी. मी कुसुमताईंना विचारते, नाहीतर एकटीच जाऊन येते. ठीक आहे, मी तयारी करतो माझ्या ऑफिसची. तू पड, उठू नको. तुम्ही कधी आलात बाबा? आत्ताच 5 मिनिटापूर्वी. नीट बस. सावकाश. उठवायचं नाहीत का मला? अरे तुला झोप लागली होती म्हटलं, आणि मी 5 मिनिटापूर्वीच आलो होतो. कसं वाटतंय? ठीक आहे. डोकं दुखतंय खूप? थोडं जड झालंय. हालचाल केली की त्रास होतो. थँक गॉड मेंदूला काही इजा नाही झाली. झाली असती तर निदान ठिकाणावर तर आला असता. अरे काय बोलतोस तू याच्यात? तू तुमच्याशी असा वागलो ना, त्यामुळेच देवाने शिक्षा दिली असणार आहे मला. बाकी काय नाही. फार बोललास. बाप लेकामध्ये कधी वादविवाद भांडणं होत नाहीत का रे? पण या बापलेखात फक्त वाद आणि भांडणंच होत आली आहेत, आणि त्याला फक्त मी जबाबदार आहे. चंदू, मी तुझी ही बडबड ऐकून घ्यायला इथं नाही आलो. मला जर राग आला ना, तर आजही आपल्यामध्ये वादविवाद होऊ शकतो. आज नको बाबा, डोकं खूप दुखेल माझं. नंतर कधीतरी बघू ना. अरे सावकाश. हे आयनचं बरं असतं रे. मुलांपुढे सहज मन मोकळं करता येतं त्याला. बापच तसं नसतं.
बापाने जर मन मोकळं करायचं ठरवलं ना तर डोळ्यातून पाण्याची धार. आणि रडणाऱ्या बापाला मुलं काय पीक घालणार. ज्या मुलांच्या बापावर रडायची पाळी येते ना, ती मुलं भीक मागायच्याच लायकीची असतात. माझी मुलं तशी नाहीत. 2 अजिबातच नाही येत, पण तिसरा मात्र नाही. तिसराही तसा नाही, आणि तिसरा तर तो अजिबात नाही. तो पहिला आणि बाकीचे दोघं त्याच्या मागून आलेत. कळलं? काय चंदो, अरे शास्त्री बुवा, सॉरी, तुमच्या बापलेगांच्या बोलण्यामध्ये मी थोडासा व्यत्यय आणलेला दिसतोय. कॅरी ऑन, चालू दे, मी बाहेर थांबतो. चंदोबा, बाहेर थांबतो. How's he now? Pretty good. जिथे वार झालाय तिथे एक खोक पडली. डॉक्टर म्हणाले काही फ्रॅक्चर नाहीये. वेल, काही सीटी स्कॅन वगैरे करायची गरज नाही. डॉक्टर नाही म्हणाले. गुड. हे कोणी केलं काही कळलं नाही. भाईला त्याचा चेहराच नाही पाहता आला. मागून वार केला हरामखोरानं. चोरीचाही मोटिव्ह नाही दिसला. त्याचं पाकिट, मोबाईल, चेन सगळं जसंच्या तसं. त्यांचा कोणी शत्रू वगैरे नाही रे. कोणी नाही. भाई तरी म्हणाला कोणी नाही. पोलिसांना जाऊयात आपण. काही फायदा होणार नाही. एका मागून एक टेन्शन आहेच. आधी कूल डाऊन. मी माझं शिफ्टिंग पुढे ढकलू का? इफ यू नीड मी फॉर एनी. नो नो, यू प्लीज कॅरी ऑन. तू तुझी कामं थांबवू नकोस. आपल्या ऑफिसचंही टेन्शन आहेच. तू या मधल्या वेळात तुझं शिफ्टिंग तरी करून घे ना. आणि भाई तसा बरा आहे आता. एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. आर यू शुअर? निघाला शास्त्री बुवा. वाईट झालं पोराचं. कुठल्या हलकट माणसाने घाव घातला कुणाच ठाऊक. हलकट माणसं ही व्हायरस सारखी असतात सरंजामे. एकदा आत शिरली की पोखरूनच बाहेर पडतात.
सुदैवाने अशा माणसांचा वास मला खूप लांबूनच येतो आणि दुर्दैवाने माझ्या मुलाला अशी माणसं समोर असून सुद्धा दिसत नाहीत. हा ते कोऑपरेटिव्ह येऊ का चंदोबा? या ना साहेब. तुम्ही ठेवा, नंतर करतो. अहो काय हे, काय हालत करून घेतली स्वतःची. कोण हराम? वहिनी आहेत का घरात? आहेत ना, पण तुम्ही कोण हरामखोर नडला तुमच्याशी? नाव सांगा, त्याची जिंदगी बर्बाद करून टाकतो मी. नाही साहेब, मला काहीच माहिती नाही. चेहरा पण बघू नाही शकलो त्याचा. अहो सापडेल ना, जातोय कुठे? पोलीस चौकीमध्ये कंप्लेंट नोंदवली ना? नाही साहेब. का? अहो ते काम आधी करायचं. एखादा इन्स्पेक्टर पाठवू का स्टेटमेंट घ्यायला? नाही साहेब, नको. म्हणजे मी चालाय फिरायला लागलो ना की मी बघेन काय करायचं ते. डॉक्टर काय म्हणतात, कधीपर्यंत बरा होशील? आज संध्याकाळी सांगणार आहेत ते. म्हणजे CT स्कॅन वगैरे करावं की नाही करावं. नाही तर एक काम करा, तुम्ही सरळ ॲडमिटच होऊन जा. मी एखादं 5 स्टार हॉस्पिटल बघतो, 2-4 दिवस विश्रांती करा, ठणठणीत बरे व्हा आणि नंतर बघा काय करायचं ते. साहेब नको, मी खरंच बरा आहे. हो तुम्ही बर, तू बरा होशीलच रे. आणि माझ्या सोन्या तू बरा राहावास असंच मला वाटतं. ही बातमी जेव्हा कळली तेव्हा पायाखालची जमीन सरकली माझ्या. तुला काय झालं असतं तर? जाऊ दे, या गोष्टी बोलायच्या नसतात. पण एक बरं असतं नाही, आपण खाट धरली की लोक काळजी करतात, भेटायला येतात, फ्रूट्स वगैरे घेऊन. मजा असते, मजा येते नाही? आता जाता जाता मोठे शास्त्री बुवा भेटले. आता बरं आहे ना तुमचं? नाही, मध्ये जरा वाजलं होतं ना म्हणून म्हटलं. माझ्यावर काय राग आहे त्यांचं कोणास ठाऊक. जाता जाता मला व्हायरस म्हणून गेले रे. बाबत व्हायरस म्हणजे डायरेक्ट मला नाही बोलले, समाजाला बोलत होते. तेवढे सभ्य आहेतच ते. पण सभ्य माणसाच्या सभ्य शब्दामागे लपलेल्या शिव्या माझ्यासारख्या असभ्य माणसाला लगेच कळतात. साहेब, बाबांच्या तर्फे मी. सोड रे, राजकारणी माणूस आहे, शिवाशाप खायची सवय आपल्याला. पण तू जप, खूप साधा आणि सरळ माणूस आहेस तू. हे जग कधी सरळ नव्हतं आणि आता साधंही राहिलेलं नाही. इथं भाऊ भावाचा आणि बाप मुलाचा शत्रू असतो हल्ली. व्हायरस व्हायरस कलियुग आहे रे, कलियुग. अलंकारणार्थाय कंकणं प्रतिगृह्यताम्. कंकणं अलंकारान्वया देवी सुवर्णेन प्रीत्यर्थं पितां च मया. कुसुमताई, चंद्रकांत कसा आहे? म्हणजे मला काही म्हणालात का तुम्ही? हो, म्हणजे चंद्रकांत कसा आहे, मला त्याला बघायला जायचं होतं. पण का?
अहो चंद्रकांतच्या तब्येतीची चौकशी करायची होती. तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेता? अहो असं काय बोलताय तुम्ही? फोडलंय चंदूचं डोकं कुणीतरी फोडलंय. पण तुम्हाला कशाला उगाच काळजी? अहो माझी लेक या घरची सून आहे. तेच तर दुर्दैव आहे ना आमचं. काळतोंडी सून आहे या घरची. कुसुमताई अहो खरंच सांगते मी. तुम्हाला तुमच्या गळ्यातलं लोडणं आमच्या गळ्यात बांधायचं होतं, ते अगदी तुम्ही हुशारीनं बांधलं. तुम्हाला तरी दोष देण्यात काय अर्थ आहे म्हणा. तुम्हाला तुमची लेक उजवायचीच होती, ती तुम्ही उजवलीत. पण इथे आमच्याच लोकांच्या अकलेवरती धोंडे पडले होते ना. पडले होते काय, अजूनही पडलेले आहेतच. म्हणून एवढं सगळं होऊनही कुठे निघालात? कुठं? चंदूची चौकशी करायची होती ना. माझं चुकलं, मला माफ करा. नसत्या चौकशा करायच्या कशाला? सुरेखा राउत, हाँ ये आपके लिए. थैंक यू. किसने भेजा है? मालूम नहीं मैम. सुनो, अरे बुके तू पाठवलास? काल गन घेऊन आलो होतो, आज रोजेस पाठवली. जर तुझा होकार असेल तर ती ठेवून घेशील, आणि जर नसेल तर माझ्या अंत्ययात्रेसाठी पाठवून देशील. अभि उगाच आतेताईपणा करू नकोस. प्लीज गिव्ह मी सम टाइम. ओके? दिलं ना संध्याकाळपर्यंत. आजपर्यंत नाही. आय मीन आपण भेटून बोलूया नीट. पण आपण भेटतोय एवढं नक्की. ओके? पण आज नको. मग कधी? मी सांगते ना तुला फोन करून कधी भेटायचं ते. पण आज नको प्लीज प्लीज. ठीक आहे. पण काय सुलेखा, वाट बघता बघता जर मी चुकून बंदुकीशी चाळा करायला लागलो आणि जर चुकून त्यातून गोळी निघाली तर? अभि तू असं काही करणार नाहीयेस. गुड गुड. तुला माझी एवढी काळजी वाटते हे पाहून खूप बरं वाटलं सुलेखा. वन मोर स्टेप अहेड. ठेव फोन. वाट बघतोय. बाय. अगे बालचंद्राला कसा फासला होता तवा. पागल झाला होता तुझ्या बाग. तसं ह्याला फास आहे ना गो. त्या अगोदरच पागल झालेला आहे. जीव देण्या घेण्या इतका पागल झालेला आहे. त्याचा उपयोग करून घे. हे आत्ताचा बालचंद्र आहे. आणि एक डाव गरज संपली की दे फेकून.